क्रॅश कोर्स मधील ग्रॅव्हिटेशन हा चॅप्टर आज आपण कव्हर करणार आहोत. या चॅप्टरचे विचारण्यात आलेले PYQs, पण ते PYQs घेण्याच्या आधी त्याचे सर्व महत्त्वाचे कॉन्सेप्ट्स आणि फॉर्म्युलेज आपण आधी रिवाइज करणार आहोत. चला तर मग सुरुवात करूयात आजच्या आपल्या महत्त्वाच्या लेक्चरला. बघा, ग्रॅव्हिटेशन हा जो चॅप्टर आहे हा आपण 10वी पासून प्रिपेअर करत आलेलो आहोत. 10वी आपल्याला हा चॅप्टर होता, 11वी होता आणि आता हा चॅप्टर आपल्याला CET देखील आहे. 10वी जो चॅप्टर होता तो जो पोर्शन होता तो कमी होता. 11वी थोडासा पोर्शन जास्त होता. त्याच्यामध्ये डेरिव्हेशन्स होते, न्यूमेरिकलचा जास्त पार्ट होता. पण बऱ्याच विद्यार्थ्यांचा हा चॅप्टर जो आहे तो पहिल्यापासून थोडासा स्ट्रॉंग आहे, नाही का? कारण 10वी आपण सिलेबस कमी असल्या कारणाने पाठांतर आपलं चांगलं होतं. त्यामुळे ग्रॅव्हिटेशनचे जे लॉज असतील, केपलरचे नियम असतील किंवा युनिव्हर्सल लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन असेल, इस्केप व्हेलॉसिटी असेल, फ्री फॉलचा कॉन्सेप्ट असेल, ते कायनेमॅटिक इक्वेशन्स असतील, हा सगळा पार्ट जो आहे तो आपण व्यवस्थितपणे प्रिपेअर केलेला होता. आता तोच पोर्शन आपण आज थोडासा रिवाइज करणार आहोत. त्यानंतर त्यावरती विचारले जाणारे प्रश्न बघणार आहोत. ते व्यवस्थितपणे समजून घ्यायचं आहे आणि जिथे समजणार नाही तो पॉइंट तुम्ही कमेंटमध्ये टाका, त्याचं उत्तर मी तुम्हाला देईन. सर्वात पहिला जो कॉन्सेप्ट आहे तो आहे केपलर्स लॉज. आता केपलर्स लॉज ऑलरेडी आपले पाठ आहेत, आपल्याला माहिती आहे 3 केपलरचे नियम आहेत. पहिल्या नियमामध्ये त्यांनी काय सांगितलं होतं की प्लॅनेट जो आहे तो सनच्या सराउंडिंग मध्ये इलिप्टिकल पाथ मध्ये फिरत असतो, बरोबर आहे? आणि त्यावेळी सन जो असतो हा सन त्या इलिप्सच्या एका फोकसवरती असतो. समजा हा इलिप्स आहे, इलिप्स लक्षात येते ना तुमच्या, अंडाकृती शेप, हा इलिप्स आहे. आता या इलिप्सला 2 फोकस असतात. समजा एक फोकस इथे असेल, F1 नाव देऊयात. एक फोकस इथे आहे, त्याला F2 नाव देऊयात. तर समजा या फोकसवरती सन प्रेझेंट आहे. त्यावेळी याच्या सराउंडिंग मध्ये जो प्लॅनेट फिरणार आहे त्याचा पाथ कसा असणार आहे? इलिप्टिकल पाथ असणार आहे. ठीक आहे, म्हणजे इलिप्टिकल पाथ मध्ये हा प्लॅनेट फिरतो. त्यावेळी सन जो असतो ह्या 2 पैकी कुठल्या तरी एका फोकसवरती प्रेझेंट असतो. असा पहिला नियम आहे. बरं, दुसरा नियम जो आहे ज्याला आपण लॉ ऑफ एरिया असं म्हणतो. जसं की बघा, समजा इथे आपण अशा पद्धतीची एक लाईन आधी ड्रॉ करून घेऊयात. एरिया मी शो करतो. मी आधी तुम्हाला समजून सांगतो की सेकंड लॉ काय आहे. लॉ ऑफ एरिया मध्ये ते काय म्हणतात, द लाईन जॉईनिंग द प्लॅनेट टू द सन. समजा इथे प्लॅनेट आहे, ठीक आहे, आणि हा सन आहे इथे. मग ही बघा ही लाईन, द लाईन जॉईनिंग प्लॅनेट टू द सन स्वीप्स. स्वीप्स म्हणजे आता कव्हर करणे. स्वीप्स आउट इक्वल एरियाज इन इक्वल इंटरव्हल ऑफ टाइम. म्हणजे काय, समजा आता या P या पॉइंटला P पासून Q पर्यंत समजा एक प्लॅनेट जो आहे तो अशा पद्धतीने मूव्ह होत आहे, ठीक आहे. आणि इथे अशा पद्धतीने A पासून B पर्यंत हाच प्लॅनेट पुन्हा मूव्ह होत आहे. म्हणजे 2 पोझिशन आपण घेऊयात. एक घेऊयात A पासून B पर्यंत, एक पोझिशन घेऊयात P पासून Q पर्यंत. समजा P पासून Q पर्यंत येण्यासाठी या प्लॅनेटला 30 मिनिटं लागत आहे आणि A पासून B पर्यंत जाण्यासाठी देखील याला 30 मिनिटच लागत आहे. म्हणजे या ठिकाणी याने जो काही एरिया आता कव्हर केलेला असणार आहे बघा या 30 मिनिटामध्ये, कोणता एरिया? हा एरिया, ठीक आहे. तर हा एरिया आणि हा एरिया ते म्हणतात सारखाच असतो. म्हणजे यांचा टाइम इंटरव्हल जर सारखा असेल तर त्यांनी कव्हर केलेला एरिया सुद्धा सारखा असतो, ठीक आहे. किंवा कव्हर केलेला एरिया जर का सारखा असेल तर त्याला त्या ठिकाणी येण्यासाठी म्हणजे A पासून B पर्यंत किंवा P पासून Q पर्यंत जाण्यासाठी सारखाच वेळ लागत असतो. असा हा लॉ आहे सेकंड लॉ, ज्याला आपण काय म्हणतो, लॉ ऑफ एरिया असं म्हणतो. मी याचा एक फॉर्म्युला आपण घेतला होता. आता या ठिकाणी काय होत आहे बघा, एरिया जो आहे तो टाइम सोबत चेंज होत आहे आणि त्या केसमध्ये आता प्लॅनेट ज्यावेळेस फिरणार आहे तर त्या ठिकाणी काय असणार आहे, अँग्युलर मोमेंटम पण असणार आहे. आता अँग्युलर मोमेंटम आपल्यासाठी काही विशेष नाहीये. लास्ट चॅप्टर मध्ये आपण अँग्युलर मोमेंटमचा फॉर्म्युला सुद्धा घेतलेला आहे. L इज इक्वल्स टू I इंटू ओमेगा. हा झाला मोमेंट ऑफ इनर्शियाच्या फॉर्म मध्ये. अजून एक सांगा, लिनियर मोमेंटमच्या फॉर्म मध्ये MVR, बरोबर काय? मग अँग्युलर मोमेंटम पण काय असणार त्या ठिकाणी, त्याचं कॉन्स्टंट असणार आहे. मास तर कॉन्स्टंटच आहे. मग dA बार अपॉन dt इज इक्वल टू L बार अपॉन 2m हा जो असतो या ठिकाणी
कॉन्स्टंट असतो. कारण काय त्याच्या पाठीमागे? कारण तो इक्वल एरियाज इक्वल इंटरवल ऑफ टाइम मध्ये कव्हर करत असतो. ठीक आहे. 10 आहे बघा पहिला फॉर्म्युला जो आपल्याला लक्षात ठेवायचा आहे. हार्डली यावरती प्रश्न जो आहे तो विचारला जाऊ शकतो. आता सेकंड लॉ जो आहे, थर्ड लॉ जो आहे, ज्याला आपण म्हणतो लॉ ऑफ पिरियड. लॉ ऑफ पिरियड मध्ये आपल्याला फक्त काय लक्षात ठेवायचं इथे? हा फॉर्म्युला. टी स्क्वेअर इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू आर क्यूब. ठीक आहे. मग आता टी स्क्वेअर म्हणजे टी म्हणजे कोण आहे? टी म्हणजे कोण झाला या ठिकाणी? टाइम पिरियड. म्हणजे समजा या ठिकाणी प्लॅनेट आहे आणि तो अशा पद्धतीने एक रिव्होल्यूशन जो आहे तो पूर्ण करत आहे. तर याला लागणारा जो वेळ आहे याचा स्क्वेअर हा आर क्यूब. आर म्हणजे कोण? आता आर म्हणजे कोण आहे ते व्यवस्थितपणे समजून घ्या. आर म्हणजे मीन डिस्टन्स असतं किंवा त्याला आपण ऍव्हरेज डिस्टन्स असं म्हणतो. कारण सूर्यापासून या सन पासून ह्या प्लॅनेटची जी पोझिशन आहे किंवा या प्लॅनेटचं जे अंतर आहे बघा याच्यापासून, ज्यावेळेस हा फिरेल तर हे अंतर सारखंच असेल का? बघा बरं, समजा प्लॅनेट इथे आहे, नंतर इथे गेला, आता हे अंतर सारखं आहे का? नाही. आता सारखं आहे का? नाही. आता म्हणजे प्रत्येक पॉइंटला काय होत चाललंय? प्रत्येक पॉइंटला डिस्टन्स जे आहे ते व्हॅरी होत चाललंय. त्याच्यामुळे आपल्याला काय करावं लागतं? तर यांचं एकच डिस्टन्स काढावं लागतं सर्वांचं मिळून. त्या डिस्टन्सला कोणतं डिस्टन्स म्हणायचं? मीन डिस्टन्स. तर त्याला आपण काय म्हणणार? ऍव्हरेज डिस्टन्स. ठीक आहे. त्यामुळे सिम्पली टी स्क्वेअर जो असतो हा मीन डिस्टन्सच्या क्यूब सोबत डायरेक्टली प्रपोर्शनल असतो. त्यामुळे टी स्क्वेअर इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू आर क्यूब. हा फॉर्म्युला लक्षात ठेवा. हे रिलेशन तुम्हाला माहिती पाहिजे. याच्यावरून तुम्ही फॉर्म्युला बनवू शकता. T1 अपॉन T2 इक्वल्स टू R1 अपॉन R2. याचा करा स्क्वेअर आणि याचा करा क्यूब. न्यूमेरिकल बनला त्याच्यावरती बनवू शकतो. ठीक आहे. त्यात न्यूमेरिकल मध्ये मी तुम्हाला एक्सप्लेन करेल. त्यानंतर आहे न्यूटन्स लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन. जो तुमचा युनिव्हर्सल लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन होता ना, की न्यूटन यांनी आपल्याला काय सांगितलं होतं, की दोन बॉडीज मध्ये किती ग्रॅव्हिटेशनल फोर्स प्रेझेंट असतो. हे जर आपल्याला फाइंड आउट करायचं असेल तर त्यासाठी त्यांनी एक फॉर्म्युला आपल्याला दिलेला होता. काय फॉर्म्युला होता तो? तो फॉर्म्युला होता F इज इक्वल्स टू G इंटू M1 इंटू M2 अपॉन आर स्क्वेअर. बघा फॉर्म्युला काय होता? F इज इक्वल्स टू कॅपिटल G इंटू M1 इंटू M2 अपॉन आर स्क्वेअर. या ठिकाणी कॅपिटल G जो असतो याला आपण काय म्हणतो? युनिव्हर्सल ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट असं म्हणतो. ठीक आहे. याला काय म्हटलं जातं? युनिव्हर्सल ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट. आणि याची किंमत जी असते ती फिक्स असते. काय किंमत असते या कॅपिटल जी ची सांगा बरं? 6.673 इंटू 10⁻11 न्यूटन मीटर स्क्वेअर पर केजी स्क्वेअर. बरोबर आहे. तर हा फॉर्म्युला आहे, हाच आहे न्यूटन्स लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन. फॉर्म्युला तोच राहणार आहे. पण जर का वेक्टर फॉर्म मध्ये आपण लिहिलं तर त्या ठिकाणी अट्रॅक्टिव्ह फोर्स जे असतात ते ऑपोजिट डायरेक्शन मध्ये असतात. म्हणून या ठिकाणी आपण याला -GM1 M2 अपॉन आर क्यूब इंटू आर बार असं लिहू शकतो. आता काही जणांच्या मनामध्ये इथे कन्फ्युजन असेल थोडंसं, ते मी क्लिअर करतो एकदा. काय म्हणतील सर इथे आर क्यूब इथे आर स्क्वेअर कसं? युनिट वेक्टर माहिती आहे आपल्याला. युनिट वेक्टर समजा आर कॅप आहे, ज्याच्या डोक्यावरती अशी टोपी असते ना त्याला युनिट वेक्टर असं म्हणतात. युनिट वेक्टर म्हणजे असा वेक्टर ज्याचा मॅग्निट्यूड 1 आहे आणि तो कशाची तरी डायरेक्शन दाखवत आहे. ठीक आहे. त्याला युनिट वेक्टर असं म्हटलं जातं. जसं आपण हे घेत नाही का, आय कॅप, जे कॅप, के कॅप, हे सगळे काय आहेत? युनिट वेक्टर आहे. आय कॅप एक्स ची डायरेक्शन दाखवतो, जे कॅप वाय ची आणि हा के कॅप झेड ची. तसं आता या ठिकाणी हा जो आर कॅप आहे बघा, आपण याला असंही लिहितो आर बार अपॉन आर. याचा फॉर्म्युला आहे बरं का, वेक्टर्स मध्ये झालं असेल आपलं. काय आहे? आर कॅप इज इक्वल टू आर बार अपॉन आर. मग इथे जर आपण हा फॉर्म्युला घेतला तर व्यवस्थितपणे विचार करा. हा आर कॅप आहे इथे. वेक्टर फॉर्म मध्ये ही डायरेक्शन लिहावी लागते आपल्याला, म्हणजे हा युनिट वेक्टर शेवटी टाकावा लागतो जो डायरेक्शनला रिप्रेझेंट करत असतो. मग हा फॉर्म्युला जर आपण या ठिकाणावरून घेतला तर फॉर्म्युला काय आपल्याकडे? -GM1 M2 M1
m2 अपॉन आर स्क्वेअर आणि हा आर कॅप. तर आर कॅप काय युनिट वेक्टर आहे, पण आर कॅपच्या जागेवरती मी काय लिहू शकतो बघा बरं. आर कॅपच्या जागेवरती मी आर बार अपॉन आर लिहू शकतो. म्हणजे हाच फॉर्म्युला काय बनेल, मायनस जी एम एम अपॉन आर स्क्वेअर इंटू आर बार अपॉन आर. त्याला मॉड ऑफ आर पण लिहितात, एकच असतं ते मॅग्निट्यूड सारखंच असतं नाही का. म्हणजे मॉड हा मायनसला मान्य करत नाही, तर तुम्ही ऍज इट इज लिहा, काही फरक पडत नाही. हा काय होईल, मायनस जी एम एम अपॉन आर स्क्वेअर इंटू आर, हा झाला आर क्यूब इंटू आर कॅप. अलग लक्षात. तर हा इथे आर क्यूब लागतो, पण लक्षात ठेवा त्यावेळेस इथे आर बार असतो, आणि ज्यावेळेस इथे आर स्क्वेअर असतो तर इथे आर कॅप असतो. राहील का लक्षात. तर हा दुसरा फॉर्म्युला आहे व्हेक्टर फॉर्म मध्ये. आता यानंतर स्मॉल जी आणि कॅपिटल जी मध्ये काय फरक आहे. स्मॉल जी म्हणजे काय असतो, स्मॉल जी म्हणजे ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी, बरोबर आहे की नाही. ते काढण्यासाठी फॉर्म्युला काय असतो, जीएम अपॉन आर स्क्वेअर, नाही का. स्मॉल जी इज इक्वल्स टू काय असतो, जीएम अपॉन आर स्क्वेअर. आता आपल्याला जी ची किंमत माहिती आहे, मास ऑफ अर्थ आपल्याला माहिती आहे. किती असतं मास ऑफ अर्थ, 6 × 10⁻24 kg. रेडियस ऑफ अर्थ, अर्थची रेडियस किती, 6400 किलोमीटर ना, म्हणजे 6.4 × 10⁻6 मीटर. ह्या किमती आपण याच्यात टाकल्या की आपल्याला जी ची किंमत किती भेटते, 9.77 मीटर पर सेकंड स्क्वेअर. तर ते आपण 9.8 घेतो, आणि सध्या आपण 10च घेतो नाही का. कॅल्क्युलेशन पर्पज साठी आपण जी ची किंमत जी ती 10च घेत असतो. मग हा फॉर्म्युला या ठिकाणी आपण लिहिला बघा, जी इज इक्वल्स टू जीएम अपॉन आर स्क्वेअर. तर हा जो ई इथे सफिक्स मध्ये लावलाय ना, तो अर्थला रिप्रेझेंट करत असतो. बरं या ठिकाणी अजून एक गोष्ट लक्षात ठेवा, डेन्सिटी इज इक्वल्स टू मास अपॉन व्हॉल्यूम असतो, बरोबर आहे. म्हणजे हा जो मास आहे ना या ठिकाणी लिहिलेला, या मासला मी डेन्सिटीच्या फॉर्म मध्ये आणि व्हॉल्यूमच्या फॉर्म मध्ये लिहू शकतो. म्हणजे मास मला काय भेटेल इथून, मास असेल डेन्सिटी इंटू व्हॉल्यूम. येतं का लक्षात. त्यामुळे या ठिकाणी हे जो मास आहे ना, ह्या मासच्या जागेवरती मी काय लिहिणार आहे, डेन्सिटी म्हणजे हा रो, आणि व्हॉल्यूम काय असतो स्पिअरचा, और स्पेरिकल आहे ना, त्याचा व्हॉल्यूम असतो 4/3 पाय r क्यूब. म्हणून या व्हॉल्यूमच्या जागेवरती मी 4/3 पाय r क्यूब लिहू शकतो. त्यामुळे इथे कॅपिटल जी इंटू 4/3 पाय r क्यूब रो डिवायडेड बाय आर स्क्वेअर. म्हणजे मला जी चा फॉर्म्युला जो आहे तो अशा पद्धतीने डेन्सिटीच्या फॉर्म मध्येही लिहिता येतो. तर या ठिकाणी काय होईल, हा आर स्क्वेअर जो आहे तो या आर स्क्वेअर सोबत कॅन्सल होईल, एक आर शिल्लक राहील इथे. ठीक आहे, आणि हा फॉर्म्युला जो आहे तो आपल्याला भेटेल. हे लक्षात ठेवा, ज्यावेळेस तुम्हाला डेन्सिटी मध्ये न्यूमेरिकल दिल्या जाईल ना, त्यावेळेस आपल्याला हा फॉर्म्युला वापरावा लागेल. बर, एक गोष्ट लक्षात आली आपल्या आता, की आपल्याला याच फॉर्म्युल्याला या डेन्सिटीच्या फॉर्म मध्ये लिहिता येतं. आता यानंतर बघा, याचा स्क्रीनशॉट घ्यायचा असेल तर घ्या एकदा. आता मी याला रफ करतो, आणि त्यानंतर आपण याच्या पुढचा जो पार्ट आहे तो बघूयात. बघा, आता आपल्याला माहिती आहे की अर्थ सरफेस वरती जी ची जी किंमत आहे ती सर्वात जास्त आहे, आणि आपण अर्थ सरफेस पासून जर वरती गेलो तर काय होत असतं, त्या ठिकाणी जी ची किंमत जी आहे ती त्या ठिकाणी कमी होत असते. कारण जी चा फॉर्म्युला काय आपल्याकडे, जी इज इक्वल्स टू जीएम अपॉन आर स्क्वेअर आहे. मग जी आणि एम तर कॉन्स्टंट आहे, म्हणजे जीचं आणि आरचं काय नातं असतं, इनव्हर्सली प्रोपोर्शनल असतं. म्हणजे डिस्टन्स जर वाढत असेल ना, तर त्या ठिकाणी जी ची व्हॅल्यू कमी होत असते. मग आपण अर्थ सरफेस पासून वरती चाललो, मग डिस्टन्स सेंटर पासून काय होत चाललं, वाढत चाललं. डिस्टन्स वाढल्यामुळे जी ची व्हॅल्यू काय असते, कमी होत जाते. अर्थ सरफेस वरती जी सर्वात जास्त असतो, आणि खाली जाताना क्रस्ट मध्ये जाताना काय होतं, मास जे असतं ते अर्थचं कमी होत जातं. समजा ही अर्थ आहे, आणि आपण इथून खाली गेलो, तर आपल्यासाठी आता अर्थचं एवढंच मास राहील. आपण अजून खाली गेलो तर एवढीच अर्थ राहील. सेंटरला मास किती असतं, 0. मग सेंटरला मास 0 असतो, म्हणून जी ची किंमत पण सेंटरला किती असते, 0च असते. ठीक आहे, व्हॅल्यू ऑफ जी ऍट द सेंटर ऑफ अर्थ इज ऑलवेज 0, कारण तिथे मासच 0 आहे. आलं का लक्षात. मग वरती गेलो काय, खाली गेलो काय, जी ची व्हॅल्यू जी आहे ती कमीच होणार आहे. मग त्याचा फॉर्म्युला जो आहे तो या ठिकाणी आपल्याला घ्यायचा असतो बघा. आता जी चा फॉर्म्युला अर्थ सरफेस वरती काय आपल्याकडे, जीएम अपॉन आर स्क्वेअर आहे. पण जर आपण वरती गेलो, काही हाईट वरती गेलो, तर आपल्याला काय करावं लागेल, आता हे जे डिस्टन्स आहे आर, त्याच्यामध्ये एच ला ऍड करावं लागेल ना. समजा ही करते, ही रेडियस आहे आर, आणि इथून आपण वरती गेलो इथपर्यंत,
तर ही काय झाली, इथून इथपर्यंतची हाईट झाली. बरोबर आहे. म्हणजे आरच्या जागेवरती काय लिहायचं आता, आर प्लस एच. त्यामुळे इथे आपण काय लिहितो, आर प्लस एच ब्रॅकेट स्क्वेअर असं लिहितो. मग हे कशासाठी, एका हाईटसाठी. जर तुम्ही एखाद्या ऑब्जेक्टला काही हाईट वरती घेऊन जात असाल, तर त्या ठिकाणी हा फॉर्म्युला वापरून तुम्ही व्हॅल्यू फाइंड आउट करू शकता. तर बघा हा फॉर्म्युला या ठिकाणी आपण घेतलेला आहे. याला जर आपण पुढे सिम्प्लिफाय केलं, तर हा फॉर्म्युला असा बनतो आणि शेवटचा जो फॉर्म आहे या फॉर्म्युलाचा, तो आपल्याला लक्षात ठेवायचा आहे. तो असणार आहे GH इज इक्वल्स टू G इंटू 1 मायनस 2H अपॉन RE. तर हा बायनॉमियल थेरमने फॉर्म्युला आलेला आहे. शेवटी तुम्ही हा लक्षात ठेवा, त्याच्यानंतर हा लक्षात ठेवा. हा मोस्ट ऑफ द टाइम आपण वापरणार आहोत. ठीक आहे. G इंटू 1 मायनस 2H अपॉन RE. एच म्हणजे अर्थ सरफेस पासून तो किती हाईट वरती आहे. तर लक्षात राहील हा कशासाठी वापरायचा, जर तुम्हाला G ची व्हॅल्यू काही हाईट वरती फाइंड आउट करायला सांगत असेल, त्यावेळेस तुम्ही हा फॉर्म्युला वापरायचा आहे. ठीक आहे. त्यानंतर आहे बघा एक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी ॲट अ डेप्थ D. आता डेप्थ डी म्हटलं तर पहिल्यांदा फॉर्म्युला आपला तोच राहणार आहे, जो आपण कॉमनली फॉर्म्युला घेतो, GM अपॉन आर स्क्वेअर. परंतु आता इथे डी आपण लावला सफिक्स मध्ये डेप्थ साठी, तर फॉर्म्युला आपल्याला काय भेटेल, G इंटू RE मायनस डी अपॉन RE. यालाही आपण सिम्प्लिफाय केल्यानंतर आपल्याला एक कॉमन फॉर्म्युला भेटतो बघा. जसं या ठिकाणी आपल्याला हा फॉर्म्युला भेटला ना, इथे आपल्याला हा फॉर्म्युला लक्षात ठेवायचा आहे, G इंटू 1 मायनस डी अपॉन RE. आता हा फॉर्म्युला आपण कधी वापरणार, ज्यावेळेस आपण अर्थच्या क्रस्टमध्ये जात असतो त्यावेळेस. खाली गेलो आपण, जमिनीच्या आतमध्ये गेलो, तर त्या ठिकाणी आपल्याला जी फाइंड आउट करण्यासाठी हा फॉर्म्युला वापरायचा आहे. लक्षात आलं. हा कशासाठी, हाईटसाठी, आणि हा कशासाठी, डेप्थसाठी. G इंटू 1 मायनस डी अपॉन आर. ऍट द सेंटर मी तुम्हाला आधी सांगितलं, सेंटरला काय असतं, मास 0 असतं. त्यामुळे त्या ठिकाणी जी ची जी किंमत असते ती 0 असते. त्यानंतर ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी ड्यू टू रोटेशन ऑफ अर्थ. आता हा अत्यंत महत्वाचा फॉर्म्युला आहे. हा फॉर्म्युला बिलकुल विसरू नका. यावरती प्रश्न जो आहे तो भरपूर वेळा विचारला जातो. ठीक आहे. आता अर्थ जर का रोटेट होत असेल अलॉंग द सरफेस, आणि त्या ठिकाणी आपल्याला कोणत्याही पॉइंटला जर त्यांनी विचारलं की जी ची किंमत सांगा, आपल्याला माहिती अर्थ कशी आहे, अर्थ पूर्णपणे अशी परफेक्ट स्पिअर आहे का, नाही. अर्थ कशी आहे, थोडीशी इलेक्ट्रिकल आहे ना, अशा पद्धतीने आहे. म्हणजे पोलवरती थोडीशी चपटी आहे ती. हम्म. इथे काय आहे, पोल आहे ना, इथे पोलवर कशी ही चेपटी आहे आणि इक्वेटरवरती याचा फुगवटा आहे बघा, अशा पद्धतीने. मग हे जे डिस्टन्स आहे, हे डिस्टन्स सारखं आहे का, ह्या हे आर जे आहे ते फिक्स आहे का, बघा बरं. का आर व्हॅरी होत चालला, आर व्हॅरी होतोय ना, आर बदलतोय प्रत्येक वेळेस. मग जर आर बदलला, तर आर जर बदलला तर जी बदलणार आहे. त्याच्यामुळे पोलवरती जी ची किंमत कशी असते, मॅक्झिमम असते. का, कारण हे डिस्टन्स कमी आहे ना, आर कमी आहे म्हणून जी जास्त आहे. इथे आर जास्त आहे, बरोबर आहे. आर जास्त असल्या कारणाने त्या ठिकाणी जी जो असतो तो कमी असतो. मग जर आपण पोल कडून इक्वेटर कडे जर गेलो, तर जी ची व्हॅल्यू काय होत जाते, कमी कमी होत जाते. इक्वेटर वरती कमी असते, पोल वरती सर्वात जास्त असते. ठीक आहे. लक्षात राहील. तर हा फॉर्म्युला आपल्याला त्या पेरिफेरीसाठी लक्षात ठेवायचा आहे. आता इथे त्याला लॅम्बडाने रिप्रेझेंट केलेला आहे त्यांनी, जी मायनस आर ओमेगा स्क्वेअर. आणि हा लॅम्बडा जो आहे, हा अँगल असणारे जो तुम्हाला ते देतील, एवढ्या अँगल वरती चेक करतो, तो अँगल तुम्हाला या ठिकाणी ठेवायचा असतो. जी मायनस आर ओमेगा स्क्वेअर कॉस स्क्वेअर लॅम्बडा, किंवा थिटा म्हटलं तरी चालतं, काही अडचण नाही. त्यानंतर आहे बघा ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल. आता ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल म्हणजे काय, समजा एखादा ऑब्जेक्ट आहे आणि हा ऑब्जेक्ट अर्थ पासून इनफायनाइट डिस्टन्स वरती ठेवलेला आहे. हे फक्त समजून घ्या आपण की ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल कशाला म्हणतो. इनफायनाइट डिस्टन्स वरती हा ऑब्जेक्ट ठेवलेला आहे, त्याला मी त्या ग्रॅव्हिटेशनल फील्ड पर्यंत घेऊन येत आहे, जी अर्थने बनवलेली आहे त्या इन्फ्लुएन्स मध्ये. मग त्याला तिथून इथपर्यंत आणण्यासाठी जे काही वर्क परफॉर्म करावं लागत असतं, ते वर्क ती बॉडी स्वतःमध्ये ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल एनर्जीच्या फॉर्म मध्ये स्टोअर करत असते. ठीक आहे. मग ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल तो काय असतो, तो ऑपोजिट डायरेक्शन मध्ये असतो. त्याच्यामुळे या ठिकाणी हा मायनस साइन जो आहे तो लावला जातो. आणि याचा फॉर्म्युला जो असतो तो असतो मायनस GM अपॉन आर. जसं आपण इलेक्ट्रिक पोटेन्शियल घेतलं, तसाच हा प्रकार आहे ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल. इलेक्ट्रिक पोटेन्शियल मध्ये आपण काय घ्यायचो, KQ बाय आर घ्यायचो. इथे GM बाय आर आहे, काही फरक नाही. आलं का लक्षात. नेक्स्ट फॉर्म्युले बघूयात. ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल एनर्जी फॉर अ 2 पॉइंट मास. त्या ठिकाणी
आपल्याला जर का ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल एनर्जी काढायची असेल 2 मास मधली, तर जिथे आपण कॅपिटल एम घेतला होता ना, तो सुरुवातीला युनिट मास म्हणालोत ना आपण. या केसमध्ये आपण काय म्हणालोत? युनिट मास. म्हणून सेकंड मास जो होता तो 1 होता. त्यामुळे आपण या ठिकाणी घेतलं नाही. इथे मात्र आपल्याला ते सांगावं लागेल, की सेकंड मास सुद्धा आहे. त्यामुळे M2 घ्यायचा फक्त. फॉर्म्युला तोच राहतो U इक्वल टू मायनस जी M1 M2 अपॉन R. ठीक आहे. त्यानंतर आहे बघा ऑर्बिटल स्पीड. आता ऑर्बिटल स्पीड म्हणजे एखादा सॅटेलाइट ज्यावेळेस लॉन्च केला जातो, तो सॅटेलाइट किंवा एखादा प्लॅनेट ज्या ऑर्बिटमध्ये फिरत असतो बघा, त्याला त्याची ऑर्बिटल स्पीड असं म्हटलं जातं. आता ती स्पीड सुद्धा खूप महत्वाची असते. एक व्हेलॉसिटी असते ना, ती तुम्ही शिकलात बघा, क्रिटिकल व्हेलॉसिटी. म्हणजे लॉन्चिंगच्या वेळेस आपल्याला एवढी व्हेलॉसिटी द्यावीच लागते त्याला, प्रोजेक्ट करताना, सॅटेलाइट प्रोजेक्ट करताना. म्हणजे तो काय करतो, त्या प्लॅनेटच्या सराउंडिंगमध्ये एका पर्टिक्युलर व्हेलॉसिटीने फिरतो. एका पर्टिक्युलर ऑर्बिटमध्ये फिरतो. ठीक आहे. मग तो कोणत्या ऑर्बिटमध्ये फिरायला पाहिजे? सर्क्युलर फिरायला पाहिजे, इलिप्टिकल फिरायला पाहिजे, हायपरबोलिक फिरायला पाहिजे, पॅराबोलिक फिरायला पाहिजे. नेमकं त्याचा फिरण्याचा रस्ता कसा असायला पाहिजे? हे कशावरती डिपेंड असतं? त्या क्रिटिकल व्हेलॉसिटीवरती. प्रोजेक्शन करताना, त्या सॅटेलाइटला प्रोजेक्ट करताना तुम्ही त्या सॅटेलाइटला किती व्हेलॉसिटी देता, यावरती याचा हा जो ऑर्बिट आहे तो डिपेंड असतो. ठीक आहे. मग ही ऑर्बिटल स्पीड काढण्यासाठी बेसिक फॉर्म्युला आहे अंडर रूट ऑफ जीएम अपॉन आर. ठीक आहे. आणि जर हाईट असेल तर या आरच्या जागेवरती काय घेणार? आर म्हणजेच काय? आर प्लस एच बरं का. म्हणजे समजा ही अर्थ आहे अशी आणि इथून इथपर्यंतचं अंतर समजा त्या प्लॅनेटचं स्मॉल आर आहे. मग इथून इथपर्यंत हे किती असतं? हे असतं कॅपिटल आर आणि इथून इथपर्यंत हे काय असतं? ते असतं स्मॉल एच. मग ह्या स्मॉल आरलाच आर प्लस एच असं लिहितात. आलं का लक्षात? हा स्मॉल आर आहे, त्यालाच आपण काय लिहिलं? आर प्लस एच लिहिलं. ही कोणती स्पीड आहे? ऑर्बिटल स्पीड आहे. ठीक आहे. त्यानंतर टाइम पिरियड. टाइम पिरियड जर आपल्याला फॉर्म्युला काढायचा असेल, की त्याला एक रिव्होल्यूशन पूर्ण करण्यासाठी किती वेळ लागतो? तर तो असतो टी इक्वल टू 2 पाय अंडर रूट ऑफ आर प्लस एच क्यूब अपॉन जीएम. ठीक आहे. आता त्याचं डेरिव्हेशन वगैरे आपल्याला काही करण्याची गरज नाहीये. तुम्ही हा फॉर्म्युला जो आहे तो लक्षात ठेवा. आता लक्षात ठेवण्यापेक्षा आपण त्याला वापरूया. म्हणजे आपोआप तुमच्या तो लक्षात राहील. नेक्स्ट फॉर्म्युला आहे बघा, हाईट ऑफ सॅटेलाइट अबोव्ह द अर्थ सरफेस. त्याच्यावरती पण कधी-कधी डायरेक्ट प्रश्न असतो, की आपल्याला हाईट काढायला सांगतात. एखादा सॅटेलाइट आहे, तो एका प्लॅनेटच्या भोवती फिरत आहे. ह्या बाकीच्या सर्व गोष्टी तुम्हाला गिव्हन डेटामध्ये असतील आणि ते विचारतील, की हाईट ऑफ सॅटेलाइट सांगा किती आहे? मग त्या ठिकाणी आपण फॉर्म्युला हा लक्षात ठेवायचा आहे. एच इज इक्वल्स टू टी स्क्वेअर आर स्क्वेअर जी अपॉन 4 पाय स्क्वेअर ब्रॅकेट रेज टू 1/3 किंवा याला क्यूब रूट असं पण म्हणू शकता बरं का. क्यूब रूट मध्ये पण लिहिता येतं, एकच आहे ते. किंवा त्याची पॉवर 1/3 लिहिणे मायनस आर ई. हा फॉर्म्युला आहे बरं त्याच्यासाठी. हं. हे लक्षात ठेवा. कधी-कधी याच्यावरती प्रश्न असू शकतो. त्यामुळे आपल्याला माहिती पाहिजे. अँग्युलर मोमेंटमचा फॉर्म्युला काय आहे? हे तर माहिती आहे आपल्याला. एल इज इक्वल टू एम व्ही आर. त्याच्या आधी घेतलं ना आपण त्याच्या पाठीमागे. एम व्ही आर. ठीक आहे. आणि आर म्हणजे काय? रूट ऑफ जीएम अपॉन आर. हा आर म्हणजे काय? आर म्हणजे व्ही नॉट. आर नाही, व्ही नॉट. व्ही नॉट म्हणजे कोणती स्पीड? ही ऑर्बिटल स्पीड. ही ऑर्बिटल स्पीड टाकायची. लक्षात येतं मी काय म्हणतोय? एम व्ही नॉट आर. मग व्ही नॉट म्हणजे कोणती? ऑर्बिटल स्पीड झाली ना. ऑर्बिटल स्पीड म्हणजे ही स्पीड. तर हीच स्पीड त्यांनी या ठिकाणी ठेवलेली आहे. पण त्यांना इक्वेशन काय भेटलं? एम स्क्वेअर कॅपिटल जी इंटू एम इंटू आर ब्रॅकेट रेस टू 1/2. ब्रॅकेट रेस टू 1/2 म्हणजेच अंडर रूट. ठीक आहे. हे अंडर रूट. अंडर रूट मध्ये ठेवा किंवा त्याची पॉवर 1/2 लिहा, काही फरक पडत नाही. एकच आहे. पुढे कायनेटिक एनर्जी ऑफ सॅटेलाइट. आता कायनेटिक एनर्जीचा बेसिक फॉर्म्युला आहे हाफ ऑफ एम व्ही स्क्वेअर. मग व्ही म्हणजे कोणती? ऑर्बिटल व्हेलॉसिटी. तीच टाकायची फक्त. बेसिक फॉर्म्युला लक्षात ठेवायचा काय? हा. मग हे तर आपल्याला माहिती असेल, की फक्त ते पुटअप करायचं आहे. याच्यावरून आपण काढू शकतो. याच्यावरून आपल्याला डायरेक्टली भेटत असतं काय? यू अपॉन 2. कारण हे कशाच्या बरोबर आहे? हे पोटेन्शियल एनर्जीच्या बरोबर आहे. मग कधी-कधी कायनेटिक एनर्जी देतील आणि पोटेन्शियल एनर्जी विचारतील. हं? मग पोटेन्शियल एनर्जी जर विचारली, तर त्या कायनेटिक एनर्जीला 2 ने मल्टिप्लाय करा. आपल्याला ती व्हॅल्यू भेटेल. मग हे रिलेशन त्यावेळेस आपल्याला उपयोगात येत असतं. पोटेन्शियल एनर्जी काय असते? मायनस जीएमएम अपॉन आर प्लस एच. हे असणार आहे पोटेन्शियल एनर्जी ऑफ सॅटेलाइट. टोटल एनर्जी म्हणजे दोघांची ॲडिशन, कायनेटिक एनर्जी प्लस पोटेन्शियल एनर्जी. तर ते असणार आहे मायनस जीएमएम अपॉन 2 इंटू आर प्लस एच. ठीक आहे. आता बाइंडिंग एनर्जी ऑफ सॅटेलाइट जर आपल्याला काढायची असेल, बाइंडिंग एनर्जी ऑफ सॅटेलाइट म्हणजे काय? की तो ज्या एनर्जीने फिरत आहे.
आता तो सॅटेलाइट स्वतःहून तर काही फ्री होणार नाही. जर तो सॅटेलाइट एका पर्टिक्युलर ऑर्बिटमध्ये फिरत असेल आणि त्या ऑर्बिटला जर आपल्याला त्या ऑर्बिटमधून त्या सॅटेलाइटला जर बाहेर काढायचं असेल, तर आपल्याला निगेटिव्ह मध्ये एवढी एनर्जी द्यावी लागते. म्हणजे काय होतं, तो त्याची ती एनर्जी सोडून त्या सॅटेलाइटला तो त्या ऑर्बिटमधून बाहेर काढतो. ठीक आहे. मग बाइंडिंग एनर्जी ऑफ सॅटेलाइट जर आपल्याला फाइंड आउट करायची असेल, तर ती असते GMM/R. लक्षात ठेवा, बाइंडिंग एनर्जी पेपरला विचारली जाते. मग बाइंडिंग एनर्जीचा फॉर्म्युला काय आहे? GMM/R. आणि इस्केप स्पीड जर काढायची असेल, इस्केप व्हेलॉसिटी आठवतंय तुम्हाला इस्केप व्हेलॉसिटी काय असते? √2 GM/R. 10वीला होतं बघा तुम्हाला. म्हणजे एखादा ऑब्जेक्ट आहे, समजा या ठिकाणी बघा, समजा ही अर्थ आहे. ठीक आहे. आणि या अर्थने काय केलं, स्वतःच्या सराउंडिंग मध्ये एक ग्रॅव्हिटेशनल इन्फ्लुएन्स तयार केला. अशा पद्धतीने जर आता हा ऑब्जेक्ट जर मी वरती फेकला, ठीक आहे, तो समजा बॉल आहे माझ्याकडे, मी तो बॉल वरती फेकला, तर तो बॉल परत खाली येतोय. का खाली येतोय? कारण ही अर्थ काय करते, स्वतःकडे त्या ऑब्जेक्टला ओढत असते विथ द हेल्प ऑफ ग्रॅव्हिटेशनल फोर्स. म्हणजे अर्थकडे ग्रॅव्हिटेशनल फोर्स आहे, त्याच्यामुळे हा ऑब्जेक्ट जो आहे तो पुन्हा डाऊनवर्ड डायरेक्शन मध्ये येत असतो. पण मला काय करायचं आहे, या ऑब्जेक्टला वरतीच घेऊन जायचे कंटिन्युअसली. अशा पद्धतीने घेऊन जायचं की त्याने हा जो ग्रॅव्हिटेशनल इन्फ्लुएन्स आहे, हा ब्रेक करून तो वरती गेला पाहिजे. मग ज्या मिनिमम व्हेलॉसिटीला हा ब्रेक करून वरती निघून जातो, त्या मिनिमम व्हेलॉसिटीला आपण इस्केप व्हेलॉसिटी असं म्हणतो. अर्थसाठी ही इस्केप व्हेलॉसिटी किती असते? अर्थसाठी बोला बरं, 11.2 किलोमीटर पर सेकंद. 11.2 किलोमीटर या स्पीडने एखादा ऑब्जेक्ट आपण जर अपवर्ड डायरेक्शन मध्ये थ्रो केला, तर तो ग्रॅव्हिटेशनल इन्फ्लुएन्सला ब्रेक करून वरती निघून जाईल. आणि चंद्रासाठी किती असतं रे? मूनसाठी, मूनची एस्केप व्हेलॉसिटी किती असते? ती असते 2.37 किलोमीटर पर सेकंद. आलं का लक्षात? कुठल्याही प्लॅनेटचं दिलं तर आपल्याला काय माहिती पाहिजे? √2 GM/R. आणि मासला तर आपण डेन्सिटीच्या फॉर्म मध्ये लिहूच शकतो, हे माहिती आहे आपल्याला. या फॉर्म मध्ये आपल्याला याला लिहिता येतं. आलं का लक्षात? ठीक आहे. तर असे हे फॉर्म्युलेज आहेत बघा या चॅप्टरचे. याला व्यवस्थितपणे एकदा प्रिपेअर करा, व्यवस्थितपणे रीड करा. म्हणजे हे फॉर्म्युला जर तुमचे एकदा परफेक्ट झाले, हे कॉन्सेप्ट एकदा क्लिअर झाले, की तुम्हाला न्यूमेरिकल जे आहे ते समजतील आणि सोडवायला मदत. आता आपण PYQ सॉल्व्ह करूयात. हा प्रश्न बघा 2014 मध्ये विचारलेला आहे. असं नाहीये की 2014 मध्येच आहेत. अशा प्रकारचे भरपूर प्रश्न पुन्हा रिपीट झालेले आहेत. ठीक आहे. तर कॉन्सेप्ट जो आहे तो तुम्हाला क्लिअर असणं अपेक्षित आहे. त्यानंतर तुम्ही हे न्यूमेरिकल जे आहे ते व्यवस्थितपणे सोडवू शकता. कॅल्क्युलेट अँग्युलर व्हेलॉसिटी ऑफ अर्थ. काय काढायचं आहे आपल्याला? आपल्याला काढायचं आहे ओमेगा, अँग्युलर व्हेलॉसिटी ऑफ अर्थ, सो दॅट acceleration ड्यू टू ग्रॅव्हिटी ॲट 60 डिग्री लॅटिट्यूड. म्हणजे थिटा दिलेला आहे. तुम्हाला लॅम्बडा आठवतो का? लॅटिट्यूड एक फॉर्म्युला घेतला होता आपण रोटेशन ऑफ अर्थ साठी. हे बघा हा फॉर्म्युला, जी लॅम्बडा इक्वल टू G-R ओमेगा कॉस स्क्वेअर लॅम्बडा. तो जो लॅम्बडा आहे ना, तो हा थिटा आहे 60 डिग्री, नाही का? काय फॉर्म्युला तो? जी लॅम्बडा इज इक्वल्स टू G-R ओमेगा कॉस स्क्वेअर लॅम्बडा. मग तुम्हाला थिटा घ्यायचा असेल तर थिटा म्हणा किंवा लॅम्बडा म्हणा, याला काही फरक पडत नाही. लॅम्बडा आहे हा. तर ते काय म्हणतात, अँग्युलर व्हेलॉसिटी ऑफ अर्थ फाइंड आउट करा. कधी? ऍक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी म्हणजे कोण? जी ॲट 60 डिग्री लॅटिट्यूड बिकम्स 0. म्हणजे आपल्याला त्या ठिकाणी अँग्युलर व्हेलॉसिटी तर काढायची आहे, परंतु ऍक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी जो आहे तो या लॅटिट्यूडला 60 डिग्री लॅटिट्यूडला काय होतोय? 0 होत आहे. म्हणजे जर मी लॅम्बडाची किंमत 60 डिग्री ठेवली, तर त्यावेळेस याची जी व्हॅल्यू आहे ती 0 बनणार आहे. ऍक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी किती बनणार आहे त्या ठिकाणी? 0 बनणार आहे. आता इथे रेडियस दिलेली आहे, रेडियस ऑफ अर्थ. हे पाठच ठेवायचं, त्यांनी दिलं काय नाही दिलं काय. 6400 किलोमीटर किंवा 6.4 इंटू 10⁶ मीटर. ग्रॅव्हिटेशनल ऍक्सलरेशन ड्यू टू पोल म्हणजे हा किती आहे? 10 मीटर पर सेकंड स्क्वेअर. आणि कॉस 60 डिग्री पण दिलंय 1/2 म्हणजे 0.5. येईल का करता? बघा डेटा दिलेला आहे.
अशा प्रकारचा प्रश्न असतो बघा. मग आता इथे आपल्याला काय करता येईल, सर्वात आधी आपल्याला ठेवायचे आहेत किमती. थोडा विचार करा. ही किंमत किती ठेवायची आपल्याला? 0 ठेवून द्यायची. जीपी जीपी दिलाय ना त्यांनी आपल्याला 10 मायनस आर किती म्हणतात ते? आर 6.4 इंटू 10 टू द पॉवर काय? 6. ओके. ओमेगा स्क्वेअर काढायचा आहे. ओमेगा स्क्वेअर म्हणजे ओमेगा काढायचा आहे. इंटू कॉस स्क्वेअर लॅम्बडा. आता कॉस स्क्वेअर लॅम्बडा म्हणजे तो झाला कॉस स्क्वेअर 60 डिग्री म्हणजे 1/2 चा स्क्वेअर किती? 1/4. ठीक आहे. आता याला घ्या इकडे म्हणजे हा काय राहील? 6.4. याला करू का डिवाइड डायरेक्ट? येते ना तुमच्या लक्षात? बघा 4 1 4 इथे 2 उरले 6 म्हणजे 1.6 इंटू 10 टू द पॉवर 6 इज इक्वल्स टू. आता आपण याला तिकडे घेतोय ना, मग असं लिहावं लागेल आपल्याला. असं लिहूयात आपल्याला ओमेगा स्क्वेअर इक्वल्स टू 10 डिवायडेड बाय 1.6 इंटू 10 टू द पॉवर 6. चेक करा बरं. बरोबर आहे ना? ओमेगा स्क्वेअर इज इक्वल्स टू 10 डिवायडेड बाय 1.6 इंटू 10 टू द पॉवर 6. बर. आता याला घ्या वरती म्हणजे हा काय बनेल? हा बनेल ओमेगा स्क्वेअर इज इक्वल्स टू 10 इंटू 10 टू द पॉवर 6 म्हणजे हा झाला 10 टू द पॉवर -5 डिवायडेड बाय 1.6. मग आपण याला काय करूयात? याला 16 लिहूयात. चालेल? म्हणजे हा झाला 10 टू द पॉवर -5 डिवायडेड बाय 16 इंटू 10 टू द पॉवर -1. हे सोपं जाईल आपल्याला. डायरेक्ट ठेवलं असतं तरी चाललं असतं. म्हणजे ओमेगा स्क्वेअर इज इक्वल टू 10 टू द पॉवर, आता हा वरती गेला, हा झाला -4 आणि हा झाला 16. ठीक आहे. म्हणजे ओमेगा इज इक्वल्स टू, याला घ्या अंडर रूट मध्ये, डायरेक्ट काढू बाहेर रूटच्या. हा 10 टू द पॉवर -4 रूटच्या बाहेर आला 10 टू द पॉवर -2 डिवायडेड बाय हा 16 बाहेर आला 4. मग 1/4 म्हणजे किती? 0.25. बरोबर ना? इंटू 10 टू द पॉवर -2. हेच उत्तर आहे आपलं. 0.25 इंटू 10 टू द पॉवर -2 आहे का? 0.525. हा, त्याला आपण कन्वर्ट करू शकतो ना. 2.5 इंटू 10 टू द पॉवर -3 रेडियन पर सेकंड. म्हणजे ऑप्शन डी जे आहे बघा, ते आपलं करेक्ट असणार. या पुढचा प्रश्न बघूयात. GH and GD be the acceleration due to gravity at height h above the earth surface and at depth d below the earth surface. GD चा फॉर्म्युला सांगा. acceleration due to gravity at depth काय लिहिला होता फॉर्म्युला आपण? G इंटू 1 मायनस 2h अपॉन r. आठवतोय का? बघा फॉर्म्युला. G इंटू 1 मायनस 2h अपॉन r. कशासाठी? हाईटसाठी. आणि डेप्थसाठी काय फॉर्म्युला आहे? G इंटू 1 मायनस d अपॉन r. घ्या मग. डेप्थसाठी काय? डेप्थसाठी आहे G इंटू 1 मायनस d अपॉन r. ठीक आहे. पुढे काय म्हणतात ते? इफ GH अँड GD हे दोन्ही सारखेच झाले आता. ते म्हणतात जी ची किंमत जेवढी हाईट वरती तेवढीच त्या ठिकाणी डेप्थ मध्ये सुद्धा आहे. तर H आणि D मध्ये काय रिलेशन आहे? म्हणजे दोघे सारखेच झाले ना. हा जी या जी सोबत काय होईल? कॅन्सल होईल. इकडे कोण उरला? 1 मायनस 2h अपॉन r आणि इकडे कोण उरेल? 1 मायनस d अपॉन r. हा 1 या 1 सोबत झाला कॅन्सल. हे मायनस साइन सोबत झालं कॅन्सल. हा r या r सोबत झाला कॅन्सल. उरलं काय? D इक्वल टू 2h. कुठे ऑप्शन? D इक्वल टू 2h. ऑप्शन डी करेक्ट आहे. नेक्स्ट न्यूमेरिकल बघूयात. द व्हॅल्यू ऑफ ग्रॅव्हिटेशनल एक्सलरेशन G ॲट अ हाईट h अबोव द अर्थ सरफेस इज G/4. एका पर्टिक्युलर हाईट वरती G ची जी किंमत आहे बघा, ज्याला आपण GH असं म्हणूयात, ती G/4 आहे. म्हणजे ग्राउंड वरती जी काही किंमत असेल ना, त्याला 4 ने डिवाइड केलं की त्या हाईट वरती आपल्याला G ची किंमत भेटत असते. देन
तर आपल्याला या ठिकाणी एच आणि आरचं रिलेशन त्यांनी विचारलेलं आहे. ग्राउंड वरती किती असतो जी? ग्राउंड वरती असतो जीएम अपॉन आर स्क्वेअर. बरोबर का? रिक्वायरमेंट प्रमाणे आपल्याला जी चे जे फॉर्म्युले आहेत ते या ठिकाणी अप्लाय करायचे असतात. आता जी चा फॉर्म्युला, बेसिक फॉर्म्युला काय आपल्याकडे? जीएम अपॉन आर स्क्वेअर. समजा हाईट वरती असेल तर काय बनेल सांगा बरं? जीएम अपॉन, या आरच्या जागेवरती काय लिहिणार मी? आर प्लस एच ब्रॅकेट स्क्वेअर लिहिणार. बरोबर आहे की नाही? जर मी या दोघांचा रेशो घेतला तर काय भेटेल मला? समजा मी घेतला जी एच अपॉन जी, मग हा जीएम तर कॅन्सल होऊन जाईल. बरोबर आहे. आणि उरेल काय या ठिकाणी? जी एच, म्हणजे हा डिनॉमिनेटरला राहील, हा वरती येईल. म्हणजे हा बनेल आर स्क्वेअर अपॉन आर प्लस एच ब्रॅकेट स्क्वेअर. बरोबर ना? ह्या जी ला पाठवा तिकडे, म्हणजे जी एच काय बनतोय सरळ सरळ? जी इंटू इन ब्रॅकेट आर अपॉन आर प्लस एच होल स्क्वेअर. दोघांचा आहे ना, एकत्र घेतलं आणि सगळ्याचा स्क्वेअर म्हटलं. ठीक आहे. मग जी एच किती आहे? बघा त्यांनी जीएच किती दिला आपल्याला. जीएच किती आहे? जी/4 आहे. टाका इथे जी/4 इक्वल टू जी, आणि आतमध्ये कोण आहे? आतमध्ये आहे आर अपॉन आर प्लस एच ब्रॅकेट स्क्वेअर. मग हा जी या जी सोबत झाला कॅन्सल. उरलं कुठं कोण इकडे? 1/4. 1/4 कशाचा स्क्वेअर आहे? 1/2 चा. हा स्क्वेअर टाका काढून, म्हणजे किती काय उरेल? आर अपॉन आर प्लस एच. करा तरी का गुणाकार? आर प्लस एच इक्वल टू 2r. या आरला न्या तिकडे, म्हणजे एच इक्वल टू काय झाला? आर. म्हणजे कोणतं ऑप्शन करेक्ट आहे आपलं? ऑप्शन ए जे आहे ते करेक्ट आहे. आलं का लक्षात? हम्म समजलंय? यानंतरचा प्रश्न बघूयात. द डेप्थ ॲट विच द व्हॅल्यू ऑफ ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी बिकम 1/n टाइम्स द व्हॅल्यू ॲट द अर्थ सरफेस इज. आता इथे द डेप्थ आहे बघा. पहिल्यांदा कसं हाईट होतं, आता इथे काय वापरणार शब्द त्यांनी? डेप्थ. म्हणजे जी सफिक्स डी म्हणूयात. किती आहे? 1/n टाइम्स कशाच्या? द व्हॅल्यू ॲट द अर्थ सरफेस जीच्या, म्हणजेच जी अपॉन एन म्हणूयात. आता एन माहिती नाही आपल्याला किती आहे. आणि त्यानंतर डी आर आणि एनचं रिलेशन आपल्याला विचारलेलं आहे. असा हा प्रश्न आहे. सांगा बरं, डेप्थ साठी काय फॉर्म्युला आपल्याकडे? डेप्थ साठी काय फॉर्म्युला आहे? जी इंटू इन ब्रॅकेट 1 मायनस डी अपॉन आर. बरोबर की नाही? आणि जी डी म्हणजे कोण आहे? जी अपॉन एन आहे. जी डी म्हणजे कोण आहे? जी अपॉन एन आहे. टाका इथे जी अपॉन एन इक्वल टू जी. इथे कोण उरेल? 1 मायनस डी अपॉन आर. मग हा जी या जी सोबत झाला कॅन्सल. कोण उरलं इकडे? 1 अपॉन एन. इकडे कोण उरलं? 1 मायनस डी अपॉन आर. ह्या मायनसला घ्या इकडे, म्हणजे हा झाला प्लस डी अपॉन आर इक्वल टू 1 मायनस 1 अपॉन एन. ठीक आहे. तर डी इक्वल टू, या आर ला पाठवूयात पलीकडे, उत्तर येऊन जाईल आपलं. आर ला जर पलीकडे पाठवलं आणि यांचा जर तिरका गुणाकार केला, एन इंटू 1 एन मायनस 1 डिवायडेड बाय एन, तर हे येतं बघा आपलं करेक्ट उत्तर. आर इंटू एन मायनस 1 अपॉन एन कुठे आहे? आर इंटू एन मायनस 1 अपॉन एन, म्हणजे ऑप्शन सी जे आहे बघा ते करेक्ट असणार आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघूया. अ सॅटेलाइट इज रिव्हॉल्विंग इन अ सर्क्युलर ऑर्बिट ॲट अ हाईट एच अबोव्ह दी सरफेस ऑफ दी अर्थ ऑफ रेडियस आर. एक सॅटेलाइट आहे आणि तो पृथ्वीच्या भोवती एका सर्क्युलर ऑर्बिटमध्ये फिरत आहे. किती हाईट वरती आहे तो? एच एवढ्या हाईट वरती आहे. ठीक आहे. आणि रेडियस किती आहे? आर आहे अर्थची. स्पीड ऑफ द सॅटेलाइट इन इट्स ऑर्बिट इज 1/4 ऑफ द इस्केप व्हेलॉसिटी फ्रॉम द सरफेस ऑफ द अर्थ. हा आहे आपला इम्पॉर्टंट गिवन डेटा. काय म्हणतात ते? स्पीड ऑफ द सॅटेलाइट इन इट्स ऑर्बिट, म्हणजे कोणती स्पीड झाली ती? ऑर्बिटल स्पीड झाली ना. ऑर्बिटल स्पीड व्ही नॉट इज इक्वल टू काय? 1/4, 1/4 ऑफ द इस्केप व्हेलॉसिटी व्ही. हे लक्षात आलं तुमच्या? हे त्यांनी जसं सांगितलं आपण लिहिलं, की ऑर्बिटल स्पीड ही 1/4 आहे कशाच्या? इस्केप व्हेलॉसिटीच्या
रिलेशन बिटवीन एच आणि आर आपल्याला विचारलेला आहे. सांगा बरं याचा फॉर्म्युला काय असतो? बोला. अंडर रूट ऑफ जीएम अपॉन आर प्लस एच, बरोबर. ऑर्बिटल स्पीड इक्वल टू 1/4 आणि इसके वेलोसिटीचा काय फॉर्म्युला घेतला आपण? 2gm अपॉन आर. यासाठी फॉर्म्युले माहिती पाहिजे. फॉर्म्युले माहिती असेल तरच आपल्याला याला पुढे प्रोसेस करता येणार आहे. बरं हा रूट नकोय मला, करू का दोन्ही साईडचा स्क्वेअर? दोन्ही साईडचा जर स्क्वेअर केला तर इकडे काय भेटेल आपल्याला? जीएम अपॉन आर प्लस एच आणि इकडे 1/4 चा स्क्वेअर म्हणजे 1/16 आणि हे 2gm अपॉन आर, कारण स्क्वेअर केला की रूट निघून जाणार आहे. तर हा जीएम कॅन्सल झाला. इथे 2 8 जा 16. काय राहिलं मग शिल्लक बघा. वरती कोणी आहे का आता बाकी? नाही. म्हणजे डायरेक्ट इक्वेट करून टाका ना. म्हणजे आर प्लस एच इक्वल टू 8R लिहा सरळ सरळ. आणि नसेल करायचं मग तिथे गुणाकार करत बसा, एकच आहे. म्हणजे एच काय झालं? 8R मधून एक आर गेला, 7R. एच इज इक्वल टू 7R आपलं करेक्ट उत्तर आहे. ऑप्शन डी. क्वेश्चन बघूयात. द रेडियस ऑफ द अर्थ अँड द रेडियस ऑफ द ऑर्बिट अराउंड द सन आर. दोन रेडियस आपल्याला दिलेले आहेत. पहिली जी रेडियस आहे बघा, ती आहे अर्थची रेडियस. सो रेडियस ऑफ अर्थ इज हाऊ मच? 6371 किलोमीटर. आणि त्यानंतर रेडियस ऑफ ऑर्बिट दिलेला आहे. रेडियस ऑफ ऑर्बिट दॅट इज 149 इंटू 10⁶ किलोमीटर. दोघांची रेडियस आहे, एक अर्थची आहे आणि एक ऑर्बिटची आहे. The order of magnitude of the diameter of the orbit is greater than that of the earth by order of magnitude माहिती आहे तुम्हाला? युनिट्स अँड मेजरमेंट मध्ये हा कॉन्सेप्ट आहे बघा, ऑर्डर ऑफ मॅग्निट्यूडचा. जसं की आता बघा या ठिकाणी आपल्याकडे रेडियस आहे अर्थची. मला डायमीटर आधी काढून घेऊ आपण. डायमीटर ऑफ अर्थ किती येईल? डायमीटर डबल असेल ना याच्या, म्हणजे 2 इंटू किती येणार आहे? 6371 म्हणजे किती येईल? 2 इंटू 1 2, 2 7 जा 14, कॅरी केला 1, 2 3 जा 6 प्लस 1 7 अँड 2 6 जा 12 किलोमीटर. ऑर्डर ऑफ मॅग्निट्यूड काढताना आपण कधी पण जे उत्तर आपलं येत असतं ना, त्याला 10⁻⁴ समथिंग या फॉर्म मध्ये लिहित असतो. जसं की आता हे जे उत्तर आहे बघा, याला मी 1.2742 असं लिहिणार. ऑर्डर ऑफ मॅग्निट्यूड मध्ये आपण काय करतो? ह्या पहिल्या नंबर नंतर एक डेसिमल पॉईंट टाकतो आणि याला कितीने मल्टिप्लाय करू? मग किती डिजिटने हा पुढे पाहिजे? 1 2 3 4 10⁻⁴ ने. आलं का लक्षात? मग हा जो 1.2 आहे हा 5 पेक्षा लहान आहे की 5 पेक्षा मोठा आहे? 5 पेक्षा लहान आहे. त्यामुळे याचा जो ऑर्डर असतो ना, हा ऑर्डर 10⁻⁴ राहतो. पण जर हा 5 पेक्षा मोठा असता ना, समजा 6.2 6.3, तर याला आपण 10⁻⁴ लिहिलं असतं. काय लिहिलं असतं आपल्याला? 10⁻⁴. ठीक आहे. पण हा 5 पेक्षा कमी असल्याने हा लिहिण्याची गरज नाही. याची ऑर्डर काय झाली? 10⁻⁴ झाली. आता ऑर्बिट बद्दल बघा. डायमीटर ऑफ ऑर्बिट चेक करूयात. रेडियस किती त्याची? एवढी आहे ना, तर 2 ने मल्टिप्लाय करा. 2 इंटू 149 इंटू 10⁻⁶. मग हे किती झालं? 9 दुने 18, 4 दुने 8 आणि 1 9 आणि 2 1 जा 2 इंटू 10⁻⁶. तर मला काय करायचं? इथे पॉईंट टाकायचा ना, 2.98 इंटू 10⁻8. मग आता हा सुद्धा 5 पेक्षा कसा आहे? लहान आहे. 5 पेक्षा लहान आहे म्हणजे हा काय झाला? 10⁻8. मग 10⁻8 मायनस 10⁻⁴ किती? 10⁻⁴ इज द करेक्ट ऑप्शन. नंतरचा प्रश्न बघूया. द मास ऑफ अ स्पेस शिप इज 800 kg. इट इज टू बी लॉन्च्ड फ्रॉम द अर्थ सरफेस आउट इंटू फ्री स्पेस. एक स्पेस शिप दिलेली आहे. किती मास आहे त्याचं? 800 किलोग्रॅम. आणि याला लॉन्च केलं आपण. ठीक आहे. द व्हॅल्यू ऑफ जी अँड आर. जी ची किंमत दिलेली आहे, जी की आहे 10 मीटर पर सेकंद. याच्यासोबत आर रेडियस ऑफ अर्थ आपल्याला माहिती आहे किती असतं? 6400 किलोमीटर. पुढे एनर्जी काढायची. काय एनर्जीचा फॉर्म्युला?
रिक्वायर्ड एनर्जी Gmm/r. ठीक आहे. बरं, त्याच्या जर किमती आपण ठेवल्या तर आपल्याला भेटेल कसं? मास म्हणजे जी ची किंमत टाकावी लागेल. बरं, एक फॉर्म्युला आहे बघा आपल्याकडे अजून. जी इक्वल्स टू, काय फॉर्म्युला आहे स्मॉल जी चा? बोला बरोबर. Gm/r² असा फॉर्म्युला आहे ना. अरे, त्यांनी आपल्याला हा स्मॉल जी दिला ना, याच्यामध्ये स्मॉल जी नाही ना, त्या स्मॉल जी साठी प्रयत्न आहेत आपले. मग या ठिकाणी जीएमच्या जागेवरती काय लिहिता येईल मला? बघा बरं. हा जीएम ह्या r² ला घ्या इकडे, म्हणजे हा बनेल जी इंटू r². येते का लक्षात? मग हा जो जीएम तुम्हाला दिसतोय, याच्या जागेवरती काय लिहायचं आपण? हा m/r आधी लिहून घेतो मी इथे. m/r इंटू, आणि हा काय लिहिणार मी याच्या जागेवरती? GR². म्हणजे एक आर या आर सोबत कॅन्सल झाला, उरलं कोण इथे? GRM. टाका किमती. 10. आर किती आहे? 6400 किलोमीटर आहे ना. म्हणजे 6400 इंटू 10⁻³ मीटर. आणि मास किती आहे? 800 kg. बघा बरं काय उत्तर आहे. 6.4च्या फॉर्म मध्ये ना उत्तर. 6.4च्या फॉर्म मध्ये लिहू मग. आता बघा, या ठिकाणी आपण याला लिहू शकतो. हे 800 ने मल्टिप्लाय तर करावं लागेल आधी आपल्याला. चला आपण याला सोडूयात. काय येईल बघा? 64 इंटू 8 इंटू 10⁻. आता बघा, 1 2 3 4 5, 10⁻5, आणि हे 10⁻3. मग 8 4 जा 32, कॅरी केले 3. या ठिकाणी 8 6 जा 48 आणि 3 51. 512 इंटू 10⁻8. 512 येत आहे. 512 इंटू 10⁻8. मग याला आपण असं लिहू शकतो, 5.12 इंटू 10⁻8 प्लस 2, 10 जूल. एनर्जी म्हणून जूल. ऑप्शन सी करेक्ट आहे बघा याचं. त्याचा प्रश्न बघूयात. The escape velocity of a planet having a mass 6 times and radius 2 times as that of the Earth is. आता हा अत्यंत सोपा प्रश्न आहे बघा. इस्केप व्हेलॉसिटी ऑफ अर्थ आपल्याला माहिती आहे, पण आपल्याला इस्केप व्हेलॉसिटी ऑफ प्लॅनेट जो आहे तो या ठिकाणी फाइंड आउट करायचा आहे. त्याच्यासाठी त्यांनी काय सांगितलं, की प्लॅनेटचं जे मास आहे ते 6 टाइम्स जास्त आहे अर्थच्या मासपेक्षा. तशाच पद्धतीने त्याची जी रेडियस आहे ती 2 टाइम्स जास्त आहे. काय म्हणतात ते? मास ऑफ प्लॅनेट इज 6 टाइम्स मास ऑफ अर्थ, आणि रेडियस ऑफ प्लॅनेट इज 2 टाइम्स रेडियस ऑफ अर्थ. इस्केप व्हेलॉसिटीचा फॉर्म्युला सांगा बरं. बोला पटपट. अंडर रूट मध्ये 2GM/r. असंच आहे ना, मास ऑफ अर्थ. हे लावा सफिक्स मध्ये असा. आता याला काय पूर्ण सॉल्व्ह करण्याची गरज नाही, किंवा करायचं असेल तर करू शकता. मग व्हीपी लिहा इथे. इस्केप व्हेलॉसिटी फॉर प्लॅनेट अंडर रूट ऑफ 2GMP/RP. त्यानंतर एमपी ची किंमत टाका, आरपी ची किंमत टाका, आहे तुमच्याकडे इथे. आणि त्यानंतर दोघांचा भागाकार करा, रेशो घ्या. पण त्याच्यासाठी ते करण्यापेक्षा एक सोपी पद्धत काय माहिती का? आता हा 2 तर कॉन्स्टंट आहे, जी पण कॉन्स्टंट आहे. आपल्याला बघायचं काय? मास आणि रेडियस याचं या इस्केप व्हेलॉसिटी सोबत असणारं रिलेशन. म्हणजे आपण काय म्हणू शकतो? इस्केप व्हेलॉसिटी इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू अंडर रूट ऑफ m/r. बघा बरं, असं रिलेशन म्हणतात ना. आणि हे रिलेशन तुमच्या एकदा लक्षात आलं की याच्यावरून तुम्ही फॉर्म्युला लिहू शकता. काय बनेल मग? आधी कोण पाहिजे आपल्याला? विचारलंय काय? इस्केप व्हेलॉसिटी ऑफ प्लॅनेट म्हणजे VP/VE अंडर रूट मध्ये. आता जो डायरेक्टली प्रोपोर्शनल असतो ना, तो सरळ लिहायचा. म्हणजे काय? मास ऑफ प्लॅनेट अपॉन मास ऑफ अर्थ. जसं हे आहे ना, तसंच लिहायचं याला सुद्धा. आणि हे जे इनव्हर्सली असेल त्याला उलट करा. उलट म्हणजे काय? रेडियस ऑफ अर्थ अपॉन रेडियस ऑफ प्लॅनेट. त्याला इनव्हर्सली प्रोपोर्शनल म्हणतो. आता टाका किमती, तुम्हाला डायरेक्टली उत्तर भेटेल बघा. VP/VE इज इक्वल्स टू अंडर रूट मध्ये मास ऑफ प्लॅनेट किती आहे? 6 टाइम्स मास ऑफ अर्थ अपॉन मास ऑफ अर्थ इंटू रेडियस ऑफ अर्थ. आणि रेडियस ऑफ प्लॅनेट किती? 2 टाइम्स रेडियस ऑफ अर्थ. हे दोन्ही झाले कॅन्सल, हे दोन्ही झाले कॅन्सल. 2-6 म्हणजे VP/VE इज इक्वल टू काय? √3. म्हणजेच VP इज इक्वल टू, बोला, √3 इंटू VE. बघा बरं, √3E VE हे ऑप्शन करेक्ट आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघूयात.
द इस्केप व्हेलॉसिटी ऑफ अ बॉडी फ्रॉम द सरफेस ऑफ द अर्थ इज 11.2 किलोमीटर पर सेकंड. आता हे स्टँडर्ड आहे, हे आपल्याला माहिती आहे की अर्थची जी इस्केप व्हेलॉसिटी असते, अर्थसाठी जी इस्केप व्हेलॉसिटी असते ती 11.2 असते. Escape velocity of a body from a planet having the same mean density. त्या बॉडीची जी मीन डेन्सिटी आहे ती अर्थच्या डेन्सिटी इतकीच आहे ॲज द अर्थ, बट ट्वाइस द रेडियस ऑफ द अर्थ. परंतु जी रेडियस आहे ती मात्र डबल आहे. आता इथे आपल्याला रिलेशन काढावं लागेल. बरं इस्केप व्हेलॉसिटीचा फॉर्म्युला सांगा बरं. व्ही इक्वल टू काय म्हणणार आपण, अंडर रूट मध्ये 2gm अपॉन आर, हा बेसिक फॉर्म्युला आपल्याकडे इस्केप व्हेलॉसिटी, बरोबर ना. बरं आता इथे यम जो आहे ना, जसं तुम्हाला इथे शब्द दिसतोय बघा डेन्सिटी, डेन्सिटी हा शब्द जर तुम्हाला त्या ठिकाणी दिसला तर लक्षात ठेवायचं आहे, हा जो मास आहे ना त्याला आपल्याला डेन्सिटीच्या फॉर्म मध्ये लिहिणं गरजेचं आहे. मग डेन्सिटी इज इक्वल टू काय असतं, डेन्सिटी इज इक्वल्स टू मास अपॉन व्हॉल्यूम असतो. सो डेन्सिटी इज इक्वल टू मास अपॉन व्हॉल्यूम. व्हॉल्यूम काय असणार आहे तसा, 4/3 पाय आर क्यूब, हा व्हॉल्यूम असणार आहे, बरोबर आहे. मग या ठिकाणी मास काय भेटेल मला सांगा बरं. मास भेटेल डेन्सिटी इंटू 4/3 पाय आर क्यूब. याला उचललं आणि तिकडे टाकलं आपण, ठीक आहे. म्हणजे हे झालं मास इन टर्म्स ऑफ डेन्सिटी, करेक्ट. मग इथे लिहा बरं, बघा काय भेटतं आपल्याला. व्ही इक्वल्स टू अंडर रूट मध्ये 2g आणि यम म्हणजे कोण आहे, रो इंटू 4/3 इंटू पाय आर क्यूब डिव्हायडेड बाय आर. मग एक आर या इथल्या एका आर सोबत कॅन्सल होणार, इथे अजून आर शिल्लक, आर स्क्वेअर शिल्लक आहे, बरोबर आहे. आता व्यवस्थितपणे बघा आणि मला सांगा, 2 काय आहे, कॉन्स्टंट आहे. जी काय आहे, कॉन्स्टंट आहे. डेन्सिटी कशी आहे, कॉन्स्टंट आहे. 4/3 कॉन्स्टंट आहे. पाय कॉन्स्टंट आहे. उरलं कोण, आर स्क्वेअर, इथला आर स्क्वेअर. आणि हा आर स्क्वेअर जर रूटच्या बाहेर आला तर काय बनणार, आर, बरोबर आहे. म्हणजे ही जी व्हेलॉसिटी आहे ही आर सोबत डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे. अतिशय सिंपल अशाच पद्धतीने आपल्याला हा न्यूमेरिकल जो आहे तो सॉल्व्ह करायचा आहे, ठीक आहे. तुम्हाला करायचं असेल तर मग तुम्ही ते स्टेप बाय स्टेप परत करू शकता. याच्यासाठी घ्या पहिल्यांदा अर्थसाठी, मग त्या बॉडीसाठी घ्या, मग दोघांचा रेशो काढा. तर पहिल्यांदा रिलेशन फाइंड आउट करायला आपल्याला शिकायचं आहे, ठीक आहे. मग व्ही इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू आर आहे, म्हणजे आपण काय म्हणणार, व्ही डॅश अपॉन व्ही. व्ही डॅश म्हणजे त्या बॉडीसाठी आहे, व्ही म्हणजे अर्थसाठी आहे, इक्वल्स टू आर डॅश अपॉन आर ई. तर व्ही डॅश अपॉन व्हीई इक्वल टू आर डॅश. आर डॅश म्हणजे काय म्हणतात, रेडियस किती त्याची, ट्वाइस आहे ना, 2 टाइम्स आर ई अपॉन आर ई. आर ई झाला कॅन्सल, उरलं काय इथे व्ही डॅश, या व्ही ला पाठवा इकडे. सो 2 इंटू व्हीई. मग इसके व्हेलॉसिटी अर्थसाठी किती आहे, 11.2. 11.2 इंटू 2 किती होणार, 22.4 किलोमीटर पर सेकंद. म्हणजे कोणतं ऑप्शन आहे याच्यामध्ये, डी ऑप्शन जे ते करेक्ट असणार. यानंतरचा न्यूमेरिकल बघूया. डिफरन्स इन द एक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी ऍट द पोल अँड इक्वेटर इज. जी म्हणजे कोण आहे, एक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी, रेडियस ऑफ अर्थ, लॅटिट्यूड, अँग्युलर व्हेलॉसिटी, कॉस झिरो. ओके, हे तर आपल्याला माहितच आहे. विचारलंय काय आपल्याला, आपल्याला विचारलाय डिफरन्स इन द एक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी ऍट पोल, म्हणजे जी पी मायनस जीई इक्वेटर, हा डिफरन्स काढायचा आहे आपल्याला, ठीक आहे. रोटेशन ऑफ अर्थचा आपण फॉर्म्युला काढला होता ना, काय फॉर्म्युला आहे तो, जी इक्वल्स टू जी थिटा किंवा जी लॅमडा घेतला होता बघा आपण, जी लॅमडा इक्वल्स टू जी मायनस आर ओमेगा स्क्वेअर कॉस स्क्वेअर लॅमडा, किंवा थिटा घ्या, काही फरक पडत नाही, थिटा घेतलं तरी चालतं. समजा हा थिटा इथे, आणि इथे आपण पहिल्यांदा कशासाठी काढायचंय, मग याच्यासाठी आपण काढूयात पोलसाठी जी पी, ठीक आहे. बर, मग आपण समजा पहिल्यांदा पोलचा जर विचार केला तर तिथं थिटा किती बनणार आहे, 90 डिग्री बनेल ना. आणि इक्वेटर वरती 0 डिग्री. इक्वेटरवर जर आपण उभा राहिलो, तशी सरळ लाईन जर काढली आपण, बेस लाईनने जर आपण बघितलं तर इक्वेटर वरती थिटा किती बनतो, इक्वेटर वरती थिटा बनतो 0 डिग्री. ह्या दोन गोष्टी लक्षात ठेवा. पोलवरती काय आहे 90 डिग्री, इक्वेटरवर काय 0 डिग्री. मग जीपी किती झाला सांगा बरं.
कॉस 90 किती असतो 0 0 इंटू आर ओमेगा स्क्वेअर 0 म्हणजे जीपी इक्वल टू जीच बनणार आहे. आणि जर आपण जीई काढला तर कॉस 0 1 असतो म्हणजे हा झाला जी मायनस आर ओमेगा स्क्वेअर. आलं का लक्षात? कारण कॉस थिटा आहे ना, कॉस 0 किती झाला 1 1 चा स्क्वेअर 1 1 इंटू आर ओमेगा स्क्वेअर आणि डिफरन्स काढायचा या दोघांचा जीपी मायनस जीई. जीपी किती आला तुमचा जी आला आणि हा किती मायनस करा मायनस जी आणि हा मायनस इंटू मायनस प्लस काय होणार आर ओमेगा स्क्वेअर. हे दोघे झाले कॅन्सल म्हणजे आर ओमेगा स्क्वेअर उत्तर आहे आपलं. आलं का लक्षात? आर ओमेगा स्क्वेअर म्हणजे ऑप्शन सी जे असणार आहे आपलं ते करेक्ट असणार आहे. ठीक आहे. नंतरचा प्रश्न बघूयात. अर्थ इज assumed to be a sphere of radius r if gf is the value of effective acceleration due to gravity at latitude 30 degree. theta दिलेला आहे. theta is equal to 30 degree and g is the value at equator. Okay. Then the value of mod of g minus gf is आणि ब्रॅकेटमध्ये ओमेगा दिलेला आहे. अँग्युलर व्हेलॉसिटी ऑफ रोटेशन ऑफ अर्थ कॉस 30 डिग्रीची व्हॅल्यू आपल्याला माहिती आहे. बरं मला सांगा आता समजा जी मायनस जी एफ काढायचं आहे ना आपल्याला. तर जी मायनस जी एफ जर म्हटलं तर समजा जी एफ काय असणार आहे जी एफ असणार आहे जी मायनस काय फॉर्म्युला आहे आर ओमेगा स्क्वेअर कॉस स्क्वेअर थिटा आत्ताचाच फॉर्म्युला आपण घेतलेला बरोबर आहे. मग इथे आपण घेतला हा जी एफ ऍज इट इज लक्षात येते ना तुमच्या लक्षात येत नसेल तर विचारा बरं का कमेंट्स मध्ये. तर हा जी तसाच ठेवणार आणि कॉस स्क्वेअर 30 आहे आर ओमेगा स्क्वेअर लिहून घेऊ आणि याचा स्क्वेअर करा √3 चा स्क्वेअर झाला 3 आणि 2 चा स्क्वेअर झाला 4 म्हणजे आपल्याला भेटेल जी एफ ह्या जीला घेऊ की इकडे मायनस जी इक्वल्स टू -3/4 आर ओमेगा स्क्वेअर. आणि जर मी याला मायनसने मल्टिप्लाय केलं तर मी असंही लिहू शकतो जी मायनस जी एफ इक्वल टू मायनस इंटू मायनस प्लस 3/4 आर ओमेगा स्क्वेअर. मग याला मॉड मध्ये लिहिलं तरी काही फरक पडत नाही म्हणजे आपलं उत्तर काय करेक्ट 3/4 आर ओमेगा स्क्वेअर म्हणजे ऑप्शन बी जे असणार आहे ते करेक्ट असणार आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघूयात. The acceleration due to gravity at the surface of the planet is the same as that at the surface of the earth. आता प्लॅनेट आणि अर्थ वरती ग्रॅव्हिटी सारखीच आहे म्हणतात ते ठीक आहे. बट द डेन्सिटी ऑफ प्लॅनेट इज थ्राइस म्हणजे 3 times that of the earth. If r is the radius of the earth, the radius of the planet will be. तर आपल्याला रेडियस ऑफ प्लॅनेट काढायचं आहे. ठीक आहे. बरं आता जी चा फॉर्म्युला काय आहे आपल्याकडे जी इक्वल्स टू जीएम अपॉन आर स्क्वेअर असा फॉर्म्युला आहे. पण मला मास कशामध्ये लिहावं लागेल डेन्सिटीच्या फॉर्म मध्ये. मग डेन्सिटी काय असते मास अपॉन व्हॉल्यूम असतो नाही का. म्हणजे मास काय झाला रो इंटू 4/3 पाय आर क्यूब झाला. ठीक आहे. आता हे ऑलरेडी आपण घेतलेलं आहे मी फक्त व्हॉल्यूमचा या ठिकाणी फॉर्म्युला लिहिला. ठीक आहे. आता पुढे काय करायचं या च्या जागेवरती याला लिहा म्हणजे जी इक्वल टू काय म्हणणार आपण जी इंटू रो इंटू 4/3 इंटू पाय आर क्यूब आणि डिव्हिजन मध्ये कोणी आर स्क्वेअर आहे. मग हा आर स्क्वेअर इथल्या आर स्क्वेअर सोबत कॅन्सल होईल आणि आपल्याला भेटेल जी इक्वल टू 4/3 इंटू कॅपिटल जी इंटू रो इंटू पाय इंटू आर. बरोबर आहे की नाही. मग आता आपल्याला काय करायचं आहे एकदा प्लॅनेट साठी लिहायचं आहे आणि एकदा अर्थ साठी लिहायचं आहे. तर मी इकडे अर्थ साठी लिहितो आधी. अर्थ साठी तर हेच असणार आहे 4/3 कॅपिटल जी इंटू रो इंटू पाय इंटू आर आणि इकडे इकडे कुणासाठी लिहायचं आता आपल्याला प्लॅनेट साठी लिहायचं ना. तर प्लॅनेट 4/3 तसाच राहणार आहे. जी सुद्धा तसाच राहणार आहे. डेन्सिटी किती म्हणतात प्लॅनेटची 3 टाइम्स आहे. सो 3 टाइम्स डेन्सिटी ऑफ अर्थ. त्यानंतर पाय तसाच राहणार आहे आणि रेडियस किती आहे रेडियस आपल्याला सांगायची आहे की रेडियस ऑफ प्लॅनेट किती असणार आहे. अजून ते रिलेशन दिलेलं आहे ना फक्त डेन्सिटीचं सांगितलं होतं. 4/3 जी जी
रो रो पाय पाय. कोण उरलं इकडे? इकडे उरला फक्त 3. आणि इकडे कोण उरलं? इकडे उरला, इकडे कोण उरले? आरपी ना, आरपी 3 आरपी. आणि इकडे कोण उरला आहे फक्त? इकडे उरलेला आहे आर. म्हणजे आरपी जो असणार आहे तो आर डिवायडेड बाय 3 असणार आहे. बरोबर आहे? आर डिवायडेड बाय 3. म्हणजे ऑप्शन बी जे असणार आहे ते करेक्ट असणार आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघूयात. अ बॉडी वेट्स 45 न्यूटन ऑन द सरफेस ऑफ द अर्थ. एक बॉडी आहे आणि त्याचं वेट, अर्थ वेट म्हणजे mg ना, त्याचं वेट जे आहे ते अर्थ सरफेस वरती 45 न्यूटन आहे. द ग्रॅव्हिटेशनल फोर्स ऑन अ बॉडी ड्यू टू अर्थ ॲट अ हाईट इक्वल टू हाफ द रेडियस ऑफ द अर्थ इज. आता जी हाईट आपल्याला दिलेली आहे ती रेडियसच्या हाफ आहे असं म्हणतात ते. मग त्या ठिकाणी किती फोर्स असणार आहे? त्या ठिकाणी किती ग्रॅव्हिटेशनल फोर्स असणार आहे? मग जीएच साठी काय फॉर्म्युला असतो आपल्याकडे? जीएच साठी फॉर्म्युला असतो जी इंटू, बोला, आर अपॉन आर प्लस एच ब्रॅकेट स्क्वेअर. ऑलरेडी आपण याच्या आधी हा फॉर्म्युला घेतलेला आहे. जर मी या दोन्ही साईडला याने जर मल्टिप्लाय केलं मासने, चालतंय ना, नाही का? तर एम जी येतो या ठिकाणी आणि ते काय आर अपॉन आर प्लस एच ब्रॅकेट स्क्वेअर. एम जी म्हणजे काय? वेट आहे. ठीक आहे. मग आपल्याला याचं वेट काढायचं ना, ॲट अ हाईट. सो वेट ॲट अ हाईट म्हणतो, चालेल. आणि हे सुद्धा वेट आहे डब्ल्यू. ते किती आहे? हे आहे 45. त्यानंतर आर अपॉन एच किती आहे? आर बाय 2 आहे. आर प्लस आर बाय 2 म्हणजे किती? 3/2 आर, याचा स्क्वेअर. आर या आर सोबत झाला कॅन्सल. सो वेट ॲट अ पर्टिक्युलर हाईट जे काही असेल 45 इंटू याला घ्या वरती, 2 चा स्क्वेअर झाला 4, 3 चा स्क्वेअर झाला 9, 9 4 जा 45, सॉरी 9 5 जा ना, 9 5 जा 45 आणि 5 4 जा 20. म्हणजे किती फोर्स असणार आहे त्या ठिकाणी? 20 न्यूटन एवढा फोर्स असणार आहे. कोणता ऑप्शन आहे बघा? ऑप्शन ए जे आहे बघा ते या ठिकाणी करेक्ट असणार आहे. यानंतरचा प्रश्न बघूया. टू सॅटेलाइट्स पी अँड क्यू go round in a planet in circular orbits having a radii 3R and R respectively. दोन सॅटेलाइट्स आहेत. एक आहे सॅटेलाइट पी, एक आहे सॅटेलाइट क्यू. आणि हे दोन्ही प्लॅनेट एका प्लॅनेटच्या भोवती एका सर्क्युलर ऑर्बिटमध्ये फिरत आहे. पी ची रेडियस 3R आहे आणि क्यू ची रेडियस R आहे. इफ द स्पीड ऑफ सॅटेलाइट पी इज 2v. आता स्पीड ऑफ सॅटेलाइट पी ची जी स्पीड आहे ती किती आहे? ती आहे 2v. तर आपल्याला क्यू ची स्पीड सांगायची आहे. आता या ठिकाणी सर्वात आधी जी क्रिटिकल स्पीड असते त्याचा फॉर्म्युला काय असतो? बघा, एस्केप व्हेलॉसिटीचा फॉर्म्युला काय असतो? तो असतो √2gm/r. आणि ज्यावेळेस आपण सॅटेलाइटला लॉन्च करतो तर त्या ठिकाणी कोणती स्पीड असते? क्रिटिकल स्पीड असते ना, स्पीड ऑफ सॅटेलाइट. तर तो काय असतो? फॉर्म्युला हाच आहे, फक्त 2 काढून टाकायचा. म्हणजे काय? gm/r. आलं लक्षात? हे लक्षात ठेवा. हे कशासाठी? क्रिटिकल स्पीडसाठी. मग इथे आपण जर बघितलं तर ही स्पीड जी आहे ती या आर सोबत, √r सोबत इनव्हर्सली प्रपोर्शनल आहे. हे रिलेशन निघलं इथून. चला मग बनवा बरं फॉर्म्युला. काय म्हणणार? कशाचं काढायचं आपल्याला? क्यूचं काढायचं ना. मग खाली घेऊयात व्ही क्यू अपॉन व्ही पी इक्वल टू अंडर रूट मध्ये आर पी अपॉन आर क्यू. आलं लक्षात? हे कसं केलं? मग व्ही क्यू किती आहे? ते काय म्हणतात? आपल्याला व्ही क्यू काढायचं आहे ना, तर व्ही क्यू इक्वल टू व्हीपी. व्हीपी ची स्पीड किती आहे? 2v आहे. हा व्हीपी इकडे पाठवला ना, म्हणून 2v लिहिला मी इथे. आणि अंडर रूट मध्ये त्यानंतर रेडियस ऑफ पी. पी ची रेडियस किती आहे? 3r आहे. क्यू ची रेडियस किती आहे? r आहे. हा r या r सोबत कॅन्सल झाला. म्हणजे व्ही क्यू किती झाला? 2√3v. आलं लक्षात? म्हणजे कोणता आन्सर करेक्ट आहे आपलं? 2√3v. ऑप्शन ए जे आहे ते आपलं करेक्ट असणार आहे.